मला कीर्तन ऐकायला आवडतात, भारुड ऐकलेलं आहे. त्यामुळे पण ते सादर करण्यासाठी वेगळी ना आवाजाची ताकद ताकद लागते. लागते. पहाडी आवाज बालांचा सो तो माझा तसा थोडा आहे. त्यामुळे मला असं वाटतं तो आणखीन एक्सप्लोर करायला मला मजा आली. ते गायला आता मजा थोडंसं आली. गाशील का आमच्यासाठी? नाही. तर ते मला मजा आली होती ते सादर करायला. आणि अनन्या नाटक हो. अत्यंत वेगळी भूमिका, शारीरिकदृष्ट्या पण टफ अँड चॅलेंजिंग भूमिका, त्यामुळे ती करायला मजा आली. इव्हन मालिकांमध्ये पण वेगवेगळ्या शेड्स आहेत. माझी प्रत्येक मालिका सेम सेम नव्हती. नाही. जशी पहिली नायिका खरं बोलणारी आणि कॉन्फिडंट आणि हिरोईन ऍस्पेक्ट असलेली, दुसरी नायिका अगदीच भोळी आणि मंद, जी चंद्र आहे साक्षीला, हो. जिला कोण फसवताय कळत नाही आणि ती नाही. आत्महत्या पण करेल इतकी डाऊन जाणारी मुलगी. त्या कॅरेक्टरशी आणि माझा शून्य संबंध होता. मला भीती वाटायची, ह्याच्यात मी वाटणार आहे का? इतकी म्हणजे हे असणारी लाचार वगैरे, पण नाही पण वाटली. हीच पकड असते कलाकाराची, हां. जे नाहीये ते दाखवायची संधी दाखवायची, मिळते. त्यामुळे तेही मजा आली. ते कॅरेक्टर करायला मजा आली. त्याच्यानंतर आता मी हिंदी मालिका केली, त्यात वैजू कॅरेक्टर होतं. ते बोल्ड, बिंदास्त आणि नडणारी, भिडणारी. म्हणून त्यामुळेच तुझा हा बोल्डनेस आता सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. बहुतेक, आणि ते तसं होतं. आणि त्या मालिकेत मी सगळं केलं. ऍक्शन सिक्वेन्सेस केले, डान्स सिक्वेन्स केले, कॉमेडी केलं, सिरियस आणि रोमॅन्स तर आपण बऱ्यापैकी सगळ्याच ह्याच्यात करतो. सो ते सगळं मज्जा आली.